या ठिकाणी ते पहिल्यांदा आलेत जांभरे बापू भाऊंचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सगळ्यांनी बसतील मागे सका भाऊ इकडं मी काढतो. एक मिनिट मी काढून येते. सर का दादा सर तुम्ही पण करा. पुढे कर म्हणजे माजी केंद्रप्रमुख मारुती जाधव आणि त्यांच्या सौ अंजली जाधव यांचा उभयतांचा सत्कार आणि स्वागत आणि अभिष्टचिंतन वाढदिवसाचं माननीय संग्रामभाऊ शिंदे यांच्या हस्ते आणि त्यांच्या टीमच्या हस्ते होत आहे. त्यांचा अभिष्टचिंतन या ठिकाणी भाऊंच्या हस्ते आणि त्यांच्या ग्रुपच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी या ग्रुपचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय संग्रामभाऊ शिंदे, कोळीसाहेब, जमादार साहेब आणि मोरे साहेब यांच्या हस्ते सपकाळ सरांचं स्वागत होत आहे. यानंतर सीताराम भंडारे गुरुजी भाऊ यांचं एक वैशिष्ट्य आहे, आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्याचं ट्रेनिंग असायचं आणि तालुक्याचंही ट्रेनिंग असायचं, पण ज्या दिवशी ट्रेनिंगचा समारोप असायचा त्या दिवशी भंडारे गुरुजींची भैरवी असायची आणि त्या भैरवीनं या सगळ्या प्रशिक्षणाची सांगता व्हायची. असे संगीतकार भंडारे गुरुजी यांचं अभिष्टचिंतन या ठिकाणी होत आहे. सिनियर सिटीजनच्या माहेर घरामध्ये 1 जून सरकारमान्य जन्मतारीख असलेल्या सदस्यांचं वाढदिवस बुके देऊन संपन्न होत आहे. आपले अध्यक्ष, मार्गदर्शक, सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल आवडीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. उत्कृष्ट प्रकारे हा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. धन्यवाद. म्हणजे सर्व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा मी आभार मानतो की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांचा यथोचित सत्कार केला. त्याचबरोबर आम्हालासुद्धा आनंद आहे की आज 1 जून निमित्त आपल्या सर्व ज्येष्ठांचा वाढदिवस करण्याचा योग आम्हाला या निमित्तानं मिळाला. खास करून जाधव सर आणि जाधव मॅडम यांना मी खरोखर यांचा धन्यवाद मानतो की खरोखर या सगळ्याच एक संघटना बांधून ठेवायचं काम, जसं त्याने जांभरे गुरुजींनी सांगितलं, एक ठिकाण लागतं ज्या ठिकाणी सगळी एकत्रित येतात. हे खरोखर तुम्ही ते उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमच्या दोघांचं पण धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मगाशी बरेच वक्ते बोलले की आपण संघटना स्थापन केली आणि तुम्ही आम्हाला म्हणजे ज्येष्ठांना काहीतरी मार्ग दाखवला. तर ॲक्च्युली आम्ही जेव्हा संघटना स्थापन केली तर आमचा त्यामध्ये स्वार्थ होता की आमच्या संस्थांना कुठेतरी मार्ग दाखवला जावा. त्यासाठी कुठंतरी ह्या संघटना, ज्येष्ठ संघटना आमच्यावर असाव्यात, त्या असं हा मनोद आमच्याबरोबर होता. मला वाटतं ज्योतिराम भंडारे साहेब त्यावेळेला होते, त्यांनी सुरुवात त्यावेळेला हा एक मुद्दा त्यावेळेला मांडलेला होता की अशी एक संघटना असायला पाहिजे. गुरुजी असतील, ज्योतिराम भंडारे गुरुजी असतील, सगळ्यांनीच हा मुद्दा पुढे नेला आणि एक शिक्षक संघटना आम्ही बांधू शकलो. आता खरोखर सांगायचं झालं असताना आम्हाला एक भीती असते, आपल्याकडून काही चुका होतात का. ही संघटना आमच्याबरोबर असल्यानंतर ही दिशादर्शक 1/6च्या सदस्याला पेढा वाटप कमिटी करत आहे. आष्ट्यामध्ये सुद्धा जी मार्फत जी पण आष्ट्यामध्ये चांगली कामं झाली. आता नुसतं आष्ट्यापर्यंत तुम्ही मराठीत राहिलेलं नाही शिंदे सर. मला वाटतं आम्ही ज्या ज्या पोस्टमध्ये टाकतो, ज्या पत्रिकेत तुमच्या संघटनेचं नाव असतं, आता जिल्हाभर सगळीकडे माहिती आहे. काल सुद्धा आपले एडीने पाणी नंदकुमार पाटील साहेब आले, ते म्हणलं अहो तुमच्या शिक्षक संघटनेचं भरपूरच नाव आहे म्हणले. म्हणजे नाव तुम्ही इथंच राहिलेलं आणि चांगल्या कामावर. म्हणजे मी असं म्हणतोय की तुम्ही फक्त एकत्रित येता आणि कार्यक्रम करता असं होत नाही, तर खरोखर तुमच्या मार्फत चांगली कामं झालेली आहेत, चांगले शिक्षण. आज तुम्ही कम्प्युटरचा मगाशी विषय केला, आम्ही तर लहानपणी आम्हाला तर आठवत नाही की आम्ही कुठले कम्प्युटर चालवले आहेत. आणि आज तुमच्या माध्यमात विद्यार्थ्यांना आता 9 नंबर शाळा बघा, आज खरोखर तिथं मोलमजुरी जाणारे पालक आहेत, त्या मुलांना तिथं तुम्ही कम्प्युटरच्या मार्फत आज शिक्षण मिळत आहे. खरोखर एक चांगलं काम तुमच्या मार्फत झालं आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही सगळेजण एकसंघ राहावा. निश्चितपणे आपण एक छोटा प्रयत्न केलाय, पण तुम्ही एकत्रित येताय, सगळे कुटुंब काम तुम्ही या ठिकाणी करताय आणि इथून पुढे सुद्धा ते होत राहावं. आणि मी एवढं निश्चित म्हणेन की इथून पुढे जी पण लोक रिटायर होतील त्यांना पण या संघटनेत घ्या आणि एक चांगलं काम भविष्यात आणि काय आमच्याकडून जे सहकार्य लागेल बाबा या ठिकाणी ही मदत करायची आहे निश्चितपणे करू. आता तुम्हाला माहिती आहे माझा वाढदिवस पण या महिन्यात येतोय,
दरवेळेला मी माझा वाढदिवस याप्रमाणे करतो की कुठल्या तरी शाळेला आपण मदत करत असतो, खास करून फक्त जिल्हा परिषद शाळा. आजपर्यंत आपण फक्त जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या काय असतील त्या निवडलेल्या आहेत. निश्चितपणे ह्या वाढदिवसाला सुद्धा आमचं नियोजन चालू आहे. आता फक्त जरा आता कार्य क्षेत्र वाढलेलं आहे. आता फक्त आष्ट्यापुरतं मारायचं आता दुधगाव आहे, समडोळ आहे, गोटेपेराण आहे, तिकडून पण मागण्या असतात. तर बऱ्यापैकी या मोठे पण आम्हाला दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देतो. आपली जयंती. आणि प्रकाश काळोख संघटनेत सामील झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार घेत आहेत. ओके, चला. जन्मतारीख धरून असणाऱ्या लोकांचा आपण सत्कार केला आणि या सत्काराला अचानकपणे निरोप देऊन सुद्धा पटकन आपल्या टायमात आपल्याकडे आले आणि भाऊ आणि त्यांची टीम एकत्रित येऊन इथं आमच्या सगळ्या कार्यक्रमाला शोभा आणली. याबद्दल आमच्या शहरावर शिक्षक संघटनेमार्फत मी त्यांचा आभार मानत आहे. आणि इतर आमचे अध्यक्ष आणि इतर काही सदस्य आहेत, या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने भाग घेऊन सहकार्य केलं. व्यवस्थित जेवणावळ केली आणि एकमेकाला सहकार्य करत एकमेकाचं विषय समजून घेत आपण कार्यक्रम चालू ठेवला आहे. याबद्दल सर्वांचं पुन्हा एक वेळा आभार मानतो. आणि पुन्हा कोण राहिलं असलं तर त्यांचा आभार मानतो. आणि काळोखे साहेबांचं पुन्हा एक वेळा अभिनंदन करतो की ते यावेळेला या म्हणण्याबरोबर आल्यात. आता पुढल्या वेळेपासून आपण ज्यावेळेला कार्यक्रम असेल त्यावेळेला मी त्यांना नेमका फोन करणार, त्यांनी नेमकं येणार याला मला खात्री आहे. ओके, थँक्स.